महिला वर्गाला तरी खास करून करतो। या ठिकाणी पुरुष वर्ग नक्कीच स्पर्धा पाहत असतो, परंतु आपल्यासाठी ही पहिली स्पर्धा आहे, त्यासाठी टाळ्या होणं अपेक्षित आहे। जागा मिळवण्यासाठी प्रत्येक जण खुर्चीकडे लक्ष ठेवून बसलाय, परंतु या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत जर खुर्चीत जागा मिळाली असेल तर। महिला वर्ग तुमच्यासाठी सूचना आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आयोजक मंडळ आपण सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या, परंतु या ठिकाणी जीएसटी लावल्यासारखे सगळेजण बसलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी टाळ्या काही मिळणार नाही आहेत, फक्त सामना आम्हाला पाहायचा आहे। आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळला जाईल, तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस जय बजरंग मेंदडी। सर्व गुणलेखक कुठे पळाले आमचे? अभि शिरगावकर, वैभव मांडवकर, सिद्धांत वाणी, आपण लवकर यायचं आहे। वैभव मांडवकर, अभि शिरगावकर, दिव्यागर वर्सेस मेंदडीच्या दरम्यान होणारा हा दुसरा सेमीफायनल सामना। या सामन्याचं खरंच आपण सर्वजण साक्षीदार होणार आहात। सायंकाळपासून आपण जर का कोणी उपस्थित राहिला नसाल तर आत्ता शेवटच्या क्षणी जे काय आमचे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, तर या स्पर्धेमध्ये 8 संघांना आमंत्रित केलं होतं। 4-4चे 2 गट पाडण्यात आले होते आणि त्यामध्ये टॉप करणारे संघ आहेत ते म्हणजेच अ गटामध्ये सोमजाई संघाने टॉप केला होता, तर मेंदडी या संघानं द्वितीय क्रमांक घेतला होता अ गटामध्ये। तर ब गटामध्ये आपल्याला पाहता येईल ते म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागर हा विजेता होता आणि तुरुंबाडी संघ हा द्वितीय क्रमांक होता। खरोखरच साहेबांचं सरांचं आमचं कौतुक केलं पाहिजे, त्या ठिकाणी ते आता गुणलेखकाचं सुद्धा काम करताना पाहायला मिळतात। अभि शिरगावकर, अभि शिपूरकर आपण इकडे यायचंय। सामन्याला सुरुवात होते, चढाईसाठी जाते ते म्हणजे जर्सी नंबर सिद्धिवाणी, जे अनेक वर्ष सुवर्ण गणेशचं प्रतिनिधित्व करते, ती खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। तिनं रायगड जिल्हाचं प्रतिनिधित्व केलं होतं, अशी खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि अतिशय सुंदर या ठिकाणी टॅकल पाहायला मिळते, गुण प्राप्त होणार आहे तो अर्थातच दिव्यागर या संघाला। पुन्हा एकदा सिद्धिवाणी चढाईसाठी जाते, संदीप वाणी यांची सुकन्या। संदीप वाणी सुद्धा कबड्डीमधलं एक मोठं नाव आणि त्याने सुद्धा आपल्या मुलीला पुन्हा एकदा मैदानामध्ये आणलंय आणि गेली अनेक वर्ष ती या कबड्डीच्या माध्यमातून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव उज्ज्वल करते। या ठिकाणी सुंदर पकड होताना पाहायला मिळते, 1 गुण नक्कीच मिळणार, तो म्हणजे मेंदडी या संघाला। त्यामुळे मेंदडी सुद्धा हम किसी से कम नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करते। जर्सी नंबर 10 चढाईसाठी आणि सुंदर टॅकल करण्याचा प्रयत्न, ही मल्टिपल चढाई होते का, परंतु अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। इतर सर्व खेळाडूंनी त्यांना सहकार्य केलं, खास करून जर्सी नंबर 9 हिचं कौतुक केलं पाहिजे, ती आहे अनुष्का दरेकर। खरोखरच शेवटच्या क्षणी खेळाडूला अतिशय सुंदर टिपलं आणि त्यानंतर आपल्या मैदानात घेऊन गेली। चढाईसाठी जाते ती म्हणजे पुन्हा एकदा सिद्धिवाणी, तिच्यासमोर 5चं क्षेत्ररक्षण आहे, 5च एक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते। 2 संघ खरोखर तितकेच तुल्यबळ आहेत आणि ह्या सेमीफायनलमध्ये एक चांगला खेळ त्यांच्याकडून अपेक्षित आहे। या ठिकाणी खरोखर सांगतो की प्रेक्षक वर्ग दर्दी आहे आमचा, उशिरापर्यंत सुद्धा या सामन्याचा आनंद घेतोय आणि या श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील हे 8 संघ आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जिजाऊ क्रीडा मंडळानं आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा हा दुसरा सेमीफायनल सामना। प्रेक्षक वर्ग खरोखरच आतुरतेनं वाट पाहतोय की अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होते आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल मागचा गुण या ठिकाणी तिने दिला, त्यामुळे नक्कीच आता
सिद्धीवर मोठी जबाबदारी. बोनस ऑन आहे. बोनस पूर्णपणे मोकळा होता. याचा फायदा सिद्धी नक्कीच जाणून होती आणि या सिद्धीने त्या ठिकाणी बोनस रेषा पार करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या पूर्ण झाला आहे की नाही ते पंच नक्कीच ठरवतील. दिव्यागर वर्सेस मेंदडीच्या दरम्यान चालू असलेला दुसरा सेमीफायनल सामना आणि बोनस प्राप्त करत माघारी परतली ती म्हणजे सिद्धी आणि तिच्या मेंदडीकडून पाहायला मिळते ती म्हणजे मेंदडीची चढाई बहादर. जय बजरंग मेंदडी पुरुषांचा सुद्धा संघ तितकाच तोला मोलाचा आहे आणि तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा तो नावाजलेला संघ म्हणून पाहायला जातो आणि 7 नंबरच्या खेळाडूला टिपलंय. गडी बाद झालाय. 7 नंबरची जर्सी प्रदान केलेली रिया जोशीला बाद केलंय. सिद्धी चढाईसाठी जाते. तिच्या समोर आहे तो 7चा क्षेत्ररक्षण. या ठिकाणी बोनस ऑन असणार आहे. रनिंग टो टच करण्याचा प्रयत्न, मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न झालाय तो म्हणजे सिद्धीच्या माध्यमातून. त्यामुळे एक एक गुण सिद्धी जोडत जाण्याचा प्रयत्न करते, परंतु तितकाच चांगला प्रतिकार या ठिकाणी मेंदडीचा संघ सुद्धा करताना पाहायला मिळेल. बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करणं ही खासियत आहे जर्सी नंबर 6 या खेळाडूची की तिनं सायंकाळपासून अतिशय सुंदर खेळ केला आहे. टो टच करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी यश काही येत नाही आणि रनिंग हँड टच करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. अतिशय सुंदर आयोजन आज या आणि मध्यरक्षकाला टिपलंय. जर्सी नंबर 3 गडी बाद होतोय ती म्हणजेच अक्षरा गुरव हिला बाद केलंय. चढायसाठी जाते जिची एक आणि या ठिकाणी खरोखरच पूर्णपणे क्षेत्ररक्षण भेदलंय. या ठिकाणी सुपर रेड होते का ते पाहायचंय. सुपर डुपर रेड झालेली आहे. एक जबरदस्त चढाई. या चढाईवर पूर्ण चित्र पालटून टाकलंय. 9-4 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 4 स्वरांगी धनावडे हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तिने गुणांचा चौकार मारलाय. किती नंबर आहे? 7 आहे. सॉरी, वेदिका डांगे जिची राज्यामध्ये निवड झाली होती असा खेळाडू वेदिका डांगे तिने आपलं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध केलंय की आपल्या राज्यामध्ये का निवड झाली ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माघारी परत ते 3-1 अशी लढत या ठिकाणी. सुपर टॅकल ऑन आहे. या संधीचा फायदा या ठिकाणी बजरंग मेंदडी हा संघ मिळवतोय का ते पाहायचं आहे. जय बजरंग मेंदडी चे 3 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्यावर नक्कीच जबाबदारी असणार आहे की या ठिकाणी सिद्धीला पकड केली तर नक्कीच 2 गुण मिळू शकतात, परंतु या ठिकाणी सिद्धीची एमटी चढाई मध्यरेषेवर तिचा खेळ पाहायला मिळतोय आणि स्कोरबोर्डकडे सहजरित्या पाहत ती माघारी परतली. चढाईसाठी जाते जर्सी नंबर 6. तिच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करते का ते पाहायचं आहे, पण एक चांगला प्रयत्न तिचा नक्कीच पाहायला मिळतोय. खरोखरच सर्व प्रेक्षक वर्गाला खेचून आणणारी ही स्पर्धा. बोनस प्राप्त केलाय. महत्वाच्या क्षणी बोनस प्राप्त होते. रायडर सेफ घोषित केलाय ते पंचाने. नक्कीच गुण प्राप्त होणार आहे. गुण प्राप्त होतोय तो म्हणजेच दिव्यागर या संघाला. खूप काही प्रगती करावी लागणार आहे श्रीवर्धनच्या कबड्डीला आणि या ठिकाणी माघारी बोलवलंय पंचांनी. लक्ष द्यायचं आहे. नजर हटी दुर्घटना घटी हे घडू नये. मगाशी नजर हटली होती त्यानंतर दुर्घटना घट्टा वाचलेली आहे, परंतु यापुढे तरी असं काही होणार नाही याची दक्षता नक्कीच अनिल राऊत सर
आणि त्यांचे इतर सहकारी नक्कीच करतील. जर्सी नंबर 1 खूप काही अपेक्षा आहे, कारण या ठिकाणी 10 आणि 5 गुणांचा अंतर आहे. ते पूर्णपणे फेडायचं आहे. ते म्हणजे असं मेंदडी या संघाला आणि क्षमता आहे त्यांच्यात, ते नक्की करू शकतात. परंतु या ठिकाणी त्यांना प्रयत्न करावे लागतील. आणि ही एमटी चढाई माघारी, सुपर टॅकल ऑन आहे. खरोखरच एक चांगला संघ बांधला आहे तो म्हणजे दिव्यागरनं. आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला होता, परंतु ॲडव्हान्स टॅकल झाला, त्यामुळे गुण प्राप्त काय होऊ शकला नाही. आणि 1 गुण मिळणार आहे जर्सी नंबर 2 वेदिका डांगे. आत्तापर्यंत 5 गुण प्राप्त केलेत आपल्या संघासाठी वेदिकेने. जर्सी नंबर 2 तिच्यासमोर आहे तो 7चा स्क्वॉड. या ठिकाणी बोनस ऑन असणार आहे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण जर्सी नंबर 7 रिया जोशीच्या माध्यमातून 1 गुण प्राप्त झाला आहे तो दिव्यागरसाठी. तर गुणांचा फरक आहे फक्त 7 गुणांचा. 12-7 ही मोठी संख्या नाही आहे. 7 गुण सहजरित्या फेडू शकते मेदडी संघ. त्यासाठी त्यांना खरोखरच गिअर बदलावं लागेल. या ठिकाणी आक्रमक चढाया कराव्या लागतील आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तरच तुम्ही या 7 गुण 9 गुणांची फारकत तुम्ही दूर करू शकता. पूर्णपणे एक लोणाचा बोजा आहे, तो लोण आपल्याला या ठिकाणी दूर करावा लागेल, तो म्हणजेच मेंदडी या संघाला. हा दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगतोय. मेंदडी वर्सेस दिव्यागरच्या दरम्यान सिद्धी वाणी चढ्यासाठी आली आहे. तिच्यासोबत 7चा डिफेन्स आहे. टो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या ठिकाणी तितकेच चांगले कोपरा रक्षक या ठिकाणी आपला गुण काही गमवू देत नाही. इतकी चांगली चढाई आहे ती सिद्धीची, परंतु या ठिकाणी बोनस प्राप्त होते का ते पाहायचं आहे. पण बोनस रेषा पार करण्याचा प्रयत्न नक्की केला, परंतु पंचाने फेटाळला आहे. इतकं चांगलं पंचांची कामगिरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चढ्यासाठी गेले जर्सी नंबर 6, तिच्याकडून खूप काही अपेक्षक आहे या ठिकाणी. अतिशय सुंदर प्रयत्न, परंतु बोनस काय प्राप्त होत नाही. ती माघारी परतते. सिद्धी जिच्या वारंवार चढ्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि तिला साथ देते ती म्हणजेच वेदिका डांगे. तिने सुद्धा अतिशय सुंदर चढाया केल्या आणि पूर्णपणे या सामन्याचे चित्र पालटले. परंतु तितकीच चांगली सुपर रेड अपेक्षित आहे ती म्हणजेच मेंदडीसाठी, ती अजूनपर्यंत झालेली नाही आहे. एक रोमहर्षक सामना यापूर्वीचा झाला. खरोखर सांगतो की दोन्ही संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत चांगली लढत दिली, परंतु त्या ठिकाणी जो चांगला खेळतो तो नक्कीच विजयी होतो. पण चांगली टक्कर देणारा सुद्धा तितकाच आहे की विजयी होणाऱ्या संघाला सुद्धा विचार करावा लागतो की आपण ज्यांच्याशी खेळलो ते खरोखरच तितकेच ताकदवान होते. एक छोटीशी चूक सुद्धा त्या सामन्यातनं कलाटणी देणारी ठरणार होती, परंतु ती काही घडली नाही आणि तुरुंबाडी संघ विजयी ठरला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. विजयी संघामध्ये अंतिम फेरीमध्ये भेटेल. या ठिकाणी दिव्यागर 14 मेंदडी 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अजूनही 8 गुणांचा अंतर आहे, ते आपल्याला दूर करावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपल्याला शर्त करावी लागेल, ते म्हणजेच मेंदडी या संघाला. जय बजरंग मेंदडीचे गुरु प्रशिक्षक काय कानमंत्र देत आहेत, कारण गुरुचा मंत्र हा फार महत्त्वाचा असतो आणि तेच गुरुमंत्र घेऊन या ठिकाणी मध्यंतरानंतर काय घडतं ते आपल्याला पाहायचं आहे. कारण अतिशय सुंदर खेळ केला आत्तापर्यंत तो म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागर, श्री सुवर्ण गणेश दिव्यागर या संघानं. परंतु या ठिकाणी सुंदर चढाई, पहिल्याच चढाईत गुण प्राप्त होतोय, त्यामुळे नक्कीच या सामन्याचं एक चांगला कानमंत्र या ठिकाणी दिलाय जय बजरंगच्या गुरूंनी, प्रशिक्षकाने, आणि तोच कित्ता पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. परंतु तितकीच सिद्धी तो लांबलाची खेळाडू आहे, त्याच्याकडून खूप काही अपेक्षा असणार आहेत. ते म्हणजेच दिव्यागर या संघाला बोनस ऑन आहे, बोनस टाकण्याचा प्रयत्न केला आहे खरा, परंतु बोनस प्राप्त होत आहे की नाही ते पाहायचं आहे. परंतु सिद्धी अनेक वर्ष आपल्या संघासाठी खेळते.
एक मोठा अनुभव तिच्या गाठीशी आहे तो सिद्धीला, आणि ती बोनस प्राप्त करत माघारी परतली. बोनस नक्कीच प्राप्त झालाय. गुणफलक हल्लंय, गुणफलक होते आणि सुंदर चढाई. गुण एकच मिळणार आहे. या ठिकाणी सुपर रेडची आवश्यकता आहे ती मेंदडीसाठी. ती प्राप्त करण्याची क्षमता आमच्या खेळाडूंमध्ये नक्कीच आहे, मेंदडीच्या खेळाडूंमध्येच आहे. परंतु ते शोधावं लागणार आहे तुम्हाला मैदानामध्ये की आपल्याला नक्कीच जागा नक्की कुठून मिळणार आहे. कारण या ठिकाणी दोन्ही संघ अनुभवी आहेत, त्यामुळे नक्कीच कोणाच्या बाजूने विजय झुकेल सांगता येणार नाही आहे. 15-8 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दिव्यागर 15, मेंदडी 8. जय बजरंग मेंदडी हा संघ दुरून आला आहे, परंतु तितकीच चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून साकारली गेलेली आहे. म्हणूनच ते आता या उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेत. आणि सुंदर टॅकल जर्सी नंबर 2 वेदिका डांगे. एक गुण प्राप्त होणार आहे. सिद्धी चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते. तिच्या समोर आहे 6चं क्षेत्ररक्षण. बोनस ऑन असणार आहे, त्यासाठी बोनससाठी प्रयत्न नक्की करेलच, परंतु तितकंच चांगला डिफेन्स आहे. डिफेन्सवर पूर्ण मदार असणार आहे जय बजरंगाचा विजयाचा मार्ग सुकर करण्याची. त्यासाठी जय बजरंगला जबरदस्त प्रयत्न, परंतु या ठिकाणी खरोखर सांगतो की वडिलांची आठवण करून दिली, संदीप वाणीची आठवण करून दिली. इतका चांगला मध्यरक्षकाला तिने भेदून काढलं आणि 2 गुण प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर खेळ सिद्धीच्या माध्यमातून चढाईसाठी जाते, ते म्हणजेच जर्सी नंबर 3. आणि या ठिकाणी गुण प्राप्त होतोय तो दिव्यागरसाठी. 19-9 असा गुणफलक. एक जबरदस्त मॅच होणं अपेक्षित होतं, परंतु या ठिकाणी जय बजरंग मेंदडीचे खेळाडू थोडेसे या ठिकाणी आपला, आणि या ठिकाणी सुपर टॅकल ऑन. वेदिकाला बाद करतात का नाही ते पाहायचं आहे, परंतु या ठिकाणी वेदिका काय करते ते पाहायचंय. खरोखर सांगतो वेदिका प्रयत्न तर करते, खरोखर सांगतोय की या ठिकाणी काय घडते. आणि जबरदस्त चढाई वेदिकाला, जबरदस्त चढाई. खरोखर आपल्याला आलेले संकट तिने दूर केलं. इतकी चांगली चढाई वेदिकाने आतापर्यंत केली. आणि या ठिकाणी लोण, त्यामुळे 24-9 असा गुणफलक आहे. प्रयत्न अतिशय चांगला होता. जर का ही सुपर टॅकल झाली असती तर थोडीशी मजा आणण्यात प्रयत्न झाला असता, सामन्यामध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच वेदिकाला ते भेदू शकलं नाही. वेदिकानं सहज मध्यरेषा ओलांडली आणि 5 गुण प्राप्त करून घेतले आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी 3 गुण. मल्टिपल चढायांच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोर पाहायला मिळतो. दिव्यागरचा 24. इतकी जबरदस्त चढाई वेदिकेच्या माध्यमातून पाहतो आलोय आणि तिला साथ दिली ते म्हणजेच सिद्धी वाणीनं. तर अंतिम फेरीमध्ये तुरुंबाडीशी कोण लढत देणार हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि जबरदस्त टॅकल, खरोखर सांगतोय जर्सी नंबर 5 सिद्धी वाणी. वेदिका डांगे चढाईसाठी आले, तिच्यासमोर 6चं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बोनस ऑन असणार आहे. आत्तापर्यंत मल्टिपल चढाया सुपर रेड तिच्या माध्यमातून झालेल्या आहेत. तीच वेदिका आत्ता पुन्हा एकदा सिंगल सोलो. वेदिका आणि या ठिकाणी 1 गुण प्राप्त करून घेते. त्यामुळे वेदिकानं पूर्णपणे हा सामना आपल्या एक हाती आपल्याकडे ठेवला आहे. इतका चांगला खेळ वेदिकाच्या माध्यमातून झाला आहे आणि या ठिकाणी सामना संपला 5 मिनिटं. 26-9 असा गुणफलक. सतीश भगत हे सामना अधिकारी आहेत, सरपंच आहेत. तर गडीबाद एक दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी रंगतोय आणि त्यामध्ये खरोखर सांगतो की
या ठिकाणी पूर्णपणे सुरुवातीपासूनच आपल्या या सामन्याची सूत्र हाती घेतली ती दिव्यागर या संघानं आणि बजरंग मेंदडी या संघाला जय बजरंग मेंदडी या संघाला कुठलीच जागा निर्माण करून दिली नाही की त्यामध्ये आपल्या गुणांची संख्या ते भेदू शकतात. 27-9 तब्बल 18 गुणांचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी कोण पात्र होते ते नक्कीच स्कोरबोर्डच्या माध्यमातून आपण बोलू शकतो, परंतु येणारा काळ काय असेल ते सांगता येणार नाही. जर्सी नंबर 2 चढायसाठी या ठिकाणी पाहायला पाहिजे. खरोखरच या ठिकाणी कोपरा रक्षक जर्सी नंबर 3 स्वरांगी धनाव अक्षर गुरव आणि तिच्या सहकार्याने या ठिकाणी गुण प्राप्त करून घेतला. जर्सी नंबर 9 अनुष्का दरेकर, तर हा सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजेच दिव्यागर या संघाकडे. 28-9 एवढी गुणांची फारकत या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील सामना याच ठिकाणी होणार आहे तो म्हणजे विजयी संघ आणि तुरुंबाडी संघ. दोन्ही संघाला विनंती असणार आहे. तुरुंबाडी संघाला विनंती असेल की आपण ताबडतोब खेळाच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. सामना संपला. शेवटची 3 मिनिटं घोषित केली आहेत ती सामना अधिकाऱ्यांनी. त्यामुळे नक्कीच एवढ्या गुणांची फारकत 19 गुणांची फारकत आहे ती आपल्याला या ठिकाणी भेदता येते का ते पाहायचं आहे. वेदिका सगळ्यासाठी पाहायला मिळते. तिच्यासमोर डू आय डाय आणि सुपर टॅकलची नामी संधी आलेली आहे आणि हा ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणामध्ये कुठून तरी गुण प्राप्त होतेत का हाच प्रयत्न जय बजरंगच्या माध्यमातून केला जातोय, परंतु हा अयशस्वी असा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे 1 गुण प्राप्त होतोय. गुणसंख्या झाली आहे ती 29-9. 20 गुणांची फारकत या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटची 2 मिनिटं घोषित केली आहेत आणि अंतिम फेरीमध्ये जाण्याचा बहुमान कोणाकडे जातोय तर नक्कीच दिव्यागर हा संघ दावेदार ठरतोय, परंतु काही क्षण या सामन्याचे उरलेले आहेत. एक वेगळीच कबड्डी मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचे काही क्षण आहेत, कोणी रिस्क घ्यायला तयार नाही आहे आणि प्रेक्षक वर्ग हा एकदम आश्चर्याने पाहत आहे की नक्की काय घडेल. परंतु या ठिकाणी एक लोणाचा बोजा आहे. गुणसंख्या झाली आहे ती 32, 33, 9 असे गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी गुण प्राप्त झाला आहे मेंदडी या संघाला. पुन्हा एकदा वेदिका चढाईच्या मार्गवर पाहायला मिळते. तिच्यासमोर आहे 7चा डिफेन्स. 10 गुण प्राप्त झालेले आहेत ते म्हणजे जय बजरंग मेंदडी या संघाला. सुरुवातीपासून जी काही वेदिकाने गिअर बदलला होता, सुपर डुपर रेड केली होती, त्यानंतर ह्या सामन्याचं चित्रच पालटून टाकलं आणि या ठिकाणी शेवटचा गुणसुद्धा तिने प्राप्त केला आहे. गुणसंख्या 34-10. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. मी विनंती करतोय तुरुंबाडी या संघाला की आपण खेळण्याच्या दृष्टीने